पार्वते पते हर हर महादेव। सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या आद्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे भाविकांनी मोठ्या प्रमाणात जे आहे ती गर्दी केलेली आहे। काही भाविकांसोबत आपण संवाद साधणार आहोत। कुठून आलेले आपण? शिरोड धुळे। किती वेळ झाला दर्शनासाठी उभे? अर्धा तास। अच्छा, दरवर्षी येत असतात का? हो, काय मागतात त्र्यंबकराजाकडे? हे पाऊस चांगला पडू दे, पीक उत्पन्न चांगले होते, शेतकरी आम्ही। अजून काही भाविक आहे काय? कुठून आलेला? नाशिकवरनं झालोय। अच्छा अच्छा, काय किती वेळ झाला दर्शनासाठी? एक तास। हा ना, काय त्र्यंबकराजाकडे काय मागणार आहे? काय नाही, सगळ्यांना सुखी ठेवा। किती भाविक दरवर्षी या ठिकाणी गर्दी करतात? कमीत कमी म्हणजे आता तर भाविकांची संख्या कोविड नंतर वाढलेली आहे। आता त्याचा अंदाज घेता येत नाही आहे। जनरली 25,000 50,000 सोमवारी त्याच्यापेक्षा जास्ती भाविक इथे येतात। हम 2 बजे रात को आए हैं और लाइन में हम सुबह 5:30 बजे लगे हैं, वो अभी 8 बजे तक अभी पहुंचने वाले हैं। त्र्यंबकेश्वर का क्या महत्व है? क्या हर साल आप आते हो? हर साल नहीं आते हैं, ये पहले बार ज्योतिर्लिंग कैसे लगा यहाँ पे आके? बहुत अच्छा लगा।